नाही मॅडम, मी सगळीकडे बघितलं, त्या कुठेच नाहीयेत. अरे ती निघून गेली तेव्हा झोपा काढत होतात का तुम्ही? पोलीस म्हणतात सगळीकडे शोध सुरू आहे. रेल्वे स्टेशन, एअरलाइन्स, हॉस्पिटल्स. हॉस्पिटल? वहिनी, अश्विन, तू शो काय झालं सांगशील आता? मी त्या दिवशी मालूला भेटून घरी चालले होते परत, तर मला रस्त्यातच चक्कर आली. चक्कर आली? अशी कशी चक्कर आली अश्विनी? नाही, ते मी उपवास करते ना, सोमवार आणि शुक्रवार, त्याच्यामुळेच कदाचित. उपवास? आणि माझ्या नशिबाने मिसेस प्रधानही तिकडूनच जात होत्या, त्या मला घरी घेऊन गेल्या. अश्विनी, पण शपथ घेऊन सांग मला, तू खरंच आजारी होतीस? तू खरंच 2 दिवस आजारी होतीस आणि प्रधानांकडे होतीस? दुसरं कुठलं संकट तुझ्यावर ओढवलेलं नाहीये ना बाळा? परत आलीच नाही तर तिला परत यावंच लागेल. आपल्या बाळासाठी अश्विनीला परत यावंच लागेल. मिता, तू चल, उठ, चल आपण निघू. दादा, अरे कुठे निघालास? अश्विनीच्या घरी. चल चल निघूया आपण. अरे चल चल चल. दादा, आशू, कुठे होतीस तू? तुला एक सुद्धा फोन नाही करावा असं वाटलं मला. आता मी किती वाट पाहत होतो तुझी. मी समीर, रागवू नको ना. तुला दादाबाईंनी सांगितलं ना सगळं. माझा फोन. अरे हो, पण जरी फोन खराब झाला असेल तरी बाहेरून एखादा फोन करता येतो ना. आशू, कधी कधी वाटतं हे सगळं सोडावं आणि धावत यावं तुझ्याकडे. तू असा विचार सुद्धा करू नकोस. मी हे सगळं तुझ्यासाठीच करते. प्लीज प्रॉमिस मी की पुन्हा तू असं कधीही करणार नाहीस. आय लव्ह यू. मी पण. आणि येडू, चक्कर वगैरे येण्याचे तुझे दिवस यायचेत अजून आपल्या आयुष्यात. तू इथून बाहेर पडलीस आणि पोलिसांनी तुला गाठलं तर तुझ्याबरोबर आम्ही सगळे अडचणीत येऊ, हे तू विसरलीस काय? हो, आय एम सो सॉरी. काय आहे, मला आयुष्यात कुठल्याही संकटाला बेधडकपणे सामोरं जायची सवय आहे ना, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मी लपून किंवा घाबरून काहीच करत नाही. त्यामुळे लक्षात नाही आलं माझ्या. एकीकडे आमच्या जीवाला घोर लावायचा आणि दुसरीकडे आमची बिलं भरून आमचा अपमान करायचा. दोन्ही बाजूने चांगल्या टाकण्यात येतेस तू आम्हाला. बहिणी, असं नको ना बोलू. तुझा अपमान व्हावा असं मला का वाटेल? जर हे घर तुझं असतं ना तर 100 वेळा माफी मागितल्यानंतर तू इथे निघून आली असतीस माझ्या बरोबर, की तिकडे नसती का राहिलीस? वहिनी, नाही, तुझी तू स्वतंत्र आहेस. तुला हवं तसं तू वागू शकतेस. पण अश्विनी, आमची काही जबाबदारी आहे की नाही? पैसे पाठवायच्या ऐवजी तू फोन केला असतास ना तर जास्ती बरं झालं असतं. सगळी शोभा तरी वाचली असती. आणि मला एक कळत नाही, तुझ्या आयुष्यात जेव्हा केव्हा प्रॉब्लेम येतात नमिता प्रधान नेमकी कशी कशी हजर असते ग तिथे? बोल ना.